देह जाओ अथवा राहो पांडुरंगी मन वाहे चरण न सोडी सर्वर्था तुझी आण रे पंढरीनाथा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आहेत आणि या अभंगातून काय सुंदर असा संदेश जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिला. काहीही हो, शरीराला कसलीही इजा हो, पण तुझी आण पंढरीनाथा आम्हाला सोडायची नाही. बाबा, खर तर तुमच्याकडे बघून मला एक वेगळाच हुरूप येतो. आपण मागच्या वर्षी पण भेटलो होतो. मागच्या वर्षी पण भेटलो होतो. दरवर्षी यांना भेटला की मला वेगळाच आनंद भेटतो. मला सांगा, दरवर्षी येण्याची जी इच्छा आहे कसं काय प्रकट होते? ते वारी आली की घरी राहतच नाही मॅडम. बांधून ठेवलं तरी मग राहू शकत नाही. बांधून ठेवलं तरी नाही रामणार. काय झालं माहितीये मॅडम, मी तुला माझा अनुभव सांगतो स्वतःचा. माझ्याकडे 2 बॅटरीवरच्या सायकली होत्या. बॅटरीवरच्या सायकली त्या खराब झाल्या सगळ्या. आणि मग मला चिंता वाटली, आता वारी कशी होईल. तर आमचे वाघोलीचे धर्मेंद्र सातव साहेब म्हणून आहेत आमचे. त्यांनी मला हे सायकलीसाठी आहे ना रिपेअर करण्यासाठी थोडेफार पैसे दिले आणि मग मी सायकल रिपेअर करून वारीला लगेच गेलो. त्यांचं प्रथम मी आभार मानतो. मला एक सांगा माऊली, वारी काय म्हणजे तुमच्या नजरेनं वारी काय? वारी एक आनंदाचा सोहळा आहे. आणि तुका म्हणे जे कारण गांजले तोची साधू ओळखावा, त्याची देव मानावा, तिथे देव मानावा. मला सांगा, आता तुम्ही आहे ना, मला आजपर्यंत जेव्हा तुम्हाला भेटले तुम्ही हसतच राहता. मग माझा आता आणि मी हसत चेहरा नाही, पण मला काय म्हणायचंय, आयुष्यामध्ये लोकांना लय तक्रारी असतात. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझं दुखतंय, माझं हे होतंय. मी एक लोकांना एक संदेश देऊन, जो माणूस त्याला लोकांना काय संदेश देईल माहितीये का मी, त्यांनी वारी पंढरीची वारी अवश्य करावं. आपले हातपाय वारी केल्याने आपल्या हातपायाला बळ मिळतं, टणटणीत होतात. बाबा, आपल्याला काय झालं होतं? काय झालं होतं कुणाला? मला वयाच्या 6 महिन्यापासून पोलिओ आहे. तुम्ही 6 महिन्यांचे होते तेव्हापासून पोलिओ आहे. अरे देवा. आणि मग त्यानंतर तुम्ही सगळं कसं, आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? हॅलो माऊली, मी काय म्हणतो माऊली, तसं माझा प्रवास व्यवस्थित होतो सगळा. मी माझं स्वतः सगळं करू शकतो. तुम्ही ते म्हणजे आता 6 महिन्याचे होते तेव्हा पोलिओ झाला, मग नंतर शाळा, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला लय संघर्ष करावा लागला. लय संघर्ष करावा लागलाय मॅडम. मला 8वीतून शाळा सोडावी लागली. मला का 8वीतून शाळा सोडावी लागली. पाय शाळा लांब असताना चालता येत नव्हतं ना, त्यामुळे 8वीतून शाळा सोडली. 8वीला शाळा सोडली तुम्ही? बापरे. का म्हणजे चालता येत नव्हतं म्हणून? मला सांगा, आयुष्य म्हणजे काय वाटतं तुम्हाला? आयुष्याबद्दल काय वाटतं? आयुष्य म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे तो. बरोबर आहे का? कधी जायला खाली सांगता येत नाही. बरोबर आहे का? पाण्याचा बुडबुड आयुष्य म्हणजे. मग कसं राहिलं पाहिजे माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे आणि टेन्शन फ्री राहिलं पाहिजे. हसत राहिलं माणसाला हार्ट अटॅक येणार नाही, काहीच होणार नाही माणसाला. बरोबर आहे का नाही ते? तुम्हाला काय माऊली डायरेक्ट म्हणत असत ये वारीला? माऊली ये म्हणतात मला डायरेक्ट. फोन येतो का तुम्हाला? फोन बिन काय फोन बिन काय वगैरे नाही, पत्र बित्र काही नाही. डायरेक्ट स्वप्नात येतो? स्वप्नात येतं डायरेक्ट. माऊली, तुम्ही किती वर्ष झाले वारी करता? 20 वर्ष झालं माऊली करतो. 20 वर्ष? आणि मला दुसरं सहकार्य कोण करतं माहितीये का? अंबरनाथ रामदारा शिवाले आमची दिंडी आहे, लोणी काळभोरची. ते सहकार्य करतात. लोणी काळभोरचे का? आणि तिथूनच तुम्ही दिंडी सुरू करता? तिथून नाही, जीवपासून मॅडम. जीवपासून? दिंडी तुमच्या गावाला येते ना? पण येते, पण आम्ही देऊपासून असतो मी.
भारी आहे तुम्ही मामा. हा. तुम्हाला बघून आहे ना हा. मला वर्षभराची एनर्जी येते. हा, मग काय तुम्ही लय- बरोबर आहे मॅडम. मॅडम हे थोडं सायकल दुरुस्त होती ते जरा त्रास झाला थोडं फोड आले हाताला तरी चालू आहे सायकल. बघू, बघू. अरे बाप हे काय आहे? आता झालं काहीच नाही झालं ते व्यवस्थित झालंय क्लिअर सगळं. नाही नाही अजून पण आहे ते. आहे थोडं आहे राहिलं आता. पण हे कशामुळे झालं? हे हाणू ना थोडस महिने 6 महिने ना मी सायकल आहे बंद केली ती हाणायची जरा त्यामुळे आता त्रास होणार ना थोडा. तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही? काहीच वाटत नाही काहीच. आणि याशिवाय याशिवाय मलम वगैरे गोळी वगैरे काहीच केलेलं नाही ना. हा. असं नका करू. मलमपट्टी करा त्याला. नाही नाही अजिबात नाही. मला कळतच नाही ही ऊर्जा कुठून येते? हा? ही ऊर्जा कुठून येते? हा? हे पांडुरंग परमात्मा देतो देऊ इच्छा म्हणतात ना आंधळ्या पांगळ्याचा एक इठोबा जाता त्या मनी प्रमाणे. वा हा? खरंच आहे खरंच हा. आहे. तो जात आहे सगळ्यांना घेऊन जातो. हा? मग आता विठ्ठलाला काय मागणार? आता माझी एकच इच्छा आहे विठ्ठलाला माझी एकच इच्छा आहे आमचं शेतकरी वर्गाचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि दिव्यांगांना आता सध्याला 2,500 रुपये पेन्शन आहे ती 6,000 रुपये झाले हीच मागणी आमची इथं बाकी काही नाही. मग आता तुम्हाला काय म्हणजे किती वारी करणार तुम्ही? सगळ्या वाऱ्या करणार? जवळ मला काय म्हणायचं मॅडम मला जवळ होते तर मी वादी सोडणार नाही. तुम्हाला बोलायला त्रास नाही होत ना? नाही तर मी काय नाही त्रास होत नाही. ठीक आहे ठीक आहे. मग आता तुम्ही राहिला कुठे? लोणी काय बोल? लोणी काळपूरला. अच्छा. मग आता वारी नंतर तुम्ही तिथे असाल. हा तुमचं नाव सांगा मला. बाळासाहेब वामन काळपूर. काळभोर हा गावाचंच नाव डायरेक्ट. लोणी काळपूर. मस्त आहे मस्त आहे. मला सांगा आता मी खूप जण ना तरुण पण बघितले वारीमध्ये म्हणजे 18 वर्षाचे 20 वर्षाचे असे तरुण पण बघितले. त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना असं मी सांगू इच्छितो त्यांना एकच सांगू इच्छितो मी ही वारी त्यांनी आपण तरी तरुण असतो ना तरी कायम चालू ठेवावी. हा ही वारी विसरता कामा नाही. संस्कृती जपावी. हा संस्कृत जपावी. खूप भारी विचार आहेत माऊली तुमचे. तुमच्याशी बोलून मला ना एकदम जबरदस्त एनर्जी येते. आणि याशिवाय आमचे रामदारा शिवालय म्हणून आहे तिथून रामदारा मला माहित आहे ना. हा. रामदाराचं मंदिर हा. जाता का तुम्ही तिथे? जातो दरवर्षी असतो आमचं सप्ताह वगैरे आम्ही तिथंच करतो ना सगळे. लय भारी मंदिर आहे हा. आता तिथं काम चाललंय मॅडम. ते. भारी भारी भारी. एकदम भारी बनवलंय ते महाराणी मंदिर. आता खालच्या फारच्या सगळे जुने सगळे काढून टाकले. वा हा जबरदस्त. आता परत कधी आला ना तुम्ही बघा एकदा ते मंदिर. तुम्हाला फोन करणार परत. हा चालतंय या. येऊन चला मला. हा चालतंय या कधी बी या फोन करून तुम्ही. चालतंय चालतंय. हा. आता माऊली तुम्ही फुल आता स्पीडनी निघणार मला माहिती आहे. मला मागच्या वेळेस मी सांगते मग तुम्हाला शोधण्यासाठी मला एवढं पळावं लागलं एवढं पळावं. मग तुम्ही एवढे फास्ट सायकल चालवता माऊली. मग मग तुमच्या जेवणा गावण्याचं कसं आहे? आता आमची दिंडीत आहे आता लासून आमचं इथं जेवणा ठिकाण आहे ते सगळे माहिती असतं आपल्याला ठिकाणे वगैरे सगळं माहिती अच्छा. आहे. हा मग भारी. हा. बरं मला सांगा आता मला तुम्ही लयच भारी वाटतं खरं सांगते हा. मी. तुम्ही ज्या गोष्टी बोलता ना हा. त्या गोष्टी म्हणजे जगण्यासाठी खूप आयुष्य सोपं करण्यासाठी फार महत्वाच्या हा. म्हणजे आम्ही आमच्यासारखे लोक आहे ना प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे हे नाही हा. आपल्याकडे ते नाही आपल्याला हे भेटलं तर बरं होईल. हा पण मला तुम्हाला पाहून वाटते आयुष्य जगायला काहीच लागत नाही. काहीच काही लागत गरज नाही. नाही कशाची. काय हा माहिती? बरोबर. काहीच लागत नाही. हा आहे. पण तुमच्याकडे बघून मला वाटतं माऊली आहेत. हा हा? आहे. मग आता काय माऊलीला भेटायला जाणार लय एक्साइटमेंट झाली तुमच्यामध्ये. हा? उत्सुकता उत्सुकता लागलेली आहे. बेटी लागायची वा लागेल इसी असं. लागलीची असं. वा हा. भेटी लागी जीवा आमचा कार्यक्रम आहे बरं का. हा? भेटी लागी जीवा आमच्या शोचं पण नाव आहे. हा. चला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली आता तुम्ही एवढा भारी अनुभव सांगितला हा. त्याबद्दल मला तुम्हाला एक भेटवस्तू द्यायची आहे. हा. तुम्ही ती स्वीकार करावी अशी विनंती आहे माझी. तर चंदू काका सराफ यांच्याकडून आपण बाबांना एक चांदीचं नाणं देणार आहोत कारण बाबांची जी कहाणी आहे ती अतिशय प्रेरणादायी आहे. आता सुद्धा आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना बाबा हा. तुमची कहाणी अत्यंत प्रेरणादायी हा. आहे. त्यामुळे तुम्ही हे स्वीकार करा. असं समजा माऊलींनी पाठवले तुमच्यासाठी. आवडलं तुम्हाला? आवडलं. वाटलं होतं असं काही गिफ्ट मिळेल? नाही वाटलं होतं मॅडम.
हा. आता तुम्ही जपून ठेवा माऊलींचा आशीर्वाद. हा. हा? हा. चालतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण बरं भेटत राहा मला पुढे. हा भेटतो पुढे भेटतो ना मॅडम. सगळीकडे भेटा. हा दरवर्षी भेटा. हा दररोज आणि भेटतो. पांडुरंगाला म्हणा माझी पण वारी होते बाबा. हा मग माझी माझी हा होणार ना तुमची बिवारी. व्हायलाच पाहिजे. रामकृष्ण मस्त जावा आता नीट. हा चालतंय. हा? पाहत राहा आमचं चॅनल. हा पात्र तू. चला रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाटे, न्यूज 18 मराठी, बेलगावी.